एक गिरगाव आहे गिरगाव, तिथे ना मेट्रोचा प्रकल्प करायचा आहे. तर त्या लोकांनी काय सांगितले लोकांना की तुमची जेवढी जमीन जाईल त्याच्या दुप्पट तुम्हाला जागा मिळणार आहे, मोठे फ्लॅट. अहो बाई, मग मी काय म्हणते, असंच कर. समजा का तुम्ही 2 एकर जमीन घेतली तर मला आपला 4 एकराचा फ्लॅट दे ना मुंबईत. पाहिजे तर उपनगरात दे, बांद्र्या बिंद्र्यात. पाहे बांद्र्यात उपनगरात तुम्हाला जमीन पाहिजे 4 एकर. तुमची सगळी जमीन विकून जेवढा पैसा येईल ना, तेवढ्या पैशात तुम्हाला बांद्र्यात फार फार तर एखादा संडास घेता येईल सुलभ हप्त्यानं. जे आम्ही उघड्यावर करतो ते विकत घ्यायचं, आणि विकत घ्यायचं आणि आता संसार मागायचा उघड्यावर. मग मी काय म्हणते, बांद्रा मरू दे, त्यापेक्षा पुढे दे, पार बोरिवलीला दिली तरी चालेल. बोरिवलीत लोकायला राहायला जागा नाही, तिथं जनावर आणि माणसं एकाच नॅशनल पार्कात फिरकेत. तिथं तुम्हाला जमीन पाहिजे 4 एकर. मग गिरगावातल्या लोकांना कशी काय देताय? कसं आहे, गिरगावात मराठी माणूस राहतो आणि मराठी माणूस मुंबईत जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि गावातला खपला पाहिजे. तसं नाही, त्यांच्यासाठी आंदोलन करायला मोठमोठे पक्ष आहेत, है की नाही, संघटना आहेत. पक्षांना सांगा की जरा गावातल्या मराठी माणसाकडे पण लक्ष द्या. आम्ही काही लंडन वरून आलेलो नाही आम्हाला चले जाऊ करायला. म्हणजे काय विकास करायचाच नाही का? मग आता सांगा बरं तुम्ही, आमचं आयुष्य भकास करून तुम्हाला कसला विकास साधायचा आहे? पहा, ऐका माझं, जे पैसे मिळतात ते घ्या, नीट गुणानं शहरात जा, तिथं एखादा कामधंदा करा ना. कामधंदा? कसला कामधंदा करायचा सांगा बरं. आता मायाच नवऱ्याचं तुम्हाला सांगते, बी पेरायचं, पीक घ्यायचं आणि बाजारात नेऊन विकायचं, याच्याशिवाय त्याला काहीच येत नाही. शहरात जाऊन तो माणूस काय करणार? म्हणजे गावाकडं कुशल शेतकरी असलेला माझा नवरा शहरात जाऊन अकुशल कामगार होणार. मग तुमच्या मुलांना नोकरी देणार ना आम्ही इथं फॅक्टरीत. कसली? चौकीदाराची. म्हणजे जो खरा या जमिनीचा मालक आहे तो दुसऱ्या मालकाचा नोकर होणार. मग म्हणजे मग तुमचं म्हणणं काय? तुम्हाला काय पाहिजे? मग मी एक शेवटचं सांगते, पटत असेल तर घे, नाही तर जाय. सांग आता काय. ये बघा, तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि तिकडं फॅक्टरी उभारणार. मी काय म्हणते, त्या फॅक्टऱ्यांमध्ये आम्हाला पार्टनरशिप द्या. मी जितकी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तितकी त्या शेतकऱ्याची पार्टनरशिप. अडाणी लोक काय करणार बरं कारखानदार होऊन? मग काय झालं, होऊ दे की या अडाणीला पण उद्योगपती. असं नसतंय ते. तुम्हाला सांगितलं तेवढं करा. पैसे घ्यायचं, निघायचं. अरे देशासाठी, अरे देश एवढा मोठा प्रकल्प उभारतोय, एवढा विकास होतोय, त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करता येणार नाही? त्याग आम्हीच करायचा का? शेतकऱ्यांनी मक्ता घेतलाय का त्याग करायचा? तुम्ही शहरातली लोक 11 महिने एखाद्या घरात राहता तर ते भाड्याचं घर सोडताना टाळं लावताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आमच्या 11 पिढ्या ज्या मातीत घालवल्या त्या आम्ही आनंदाने तुमच्या स्वाधीन करायचं. ते माझं शेत आहे ना, इथंच कुठंतरी माझा जन्म झालाय. आणि ते जे लिंबाचं झाड आहे ना, ते लहानपणापासून लय आवडायचं मला. म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदण म्हणून दिलाय. मेल्यावर पण आपल्या मातीशी नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे. त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी. रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तर असं वाटतं बाप पाठीशी आहे. तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी? तिथं तर 70 वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत. अहो आमचं सोडा, हा बघा समोर बसलेला माणूस इतकी वर्ष मुंबईत आलाय पण गावाशी नाळ तुटते का विचारा त्याला. अहो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना. 65 वर्ष झाली, 65 वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झालेत. भाकरा नांगल कोयनावाल्यांच्या त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही? नाही, मला माहितीये, आम्ही किती बी नाही म्हणलं ना तरी जबरदस्तीनं तुम्ही आमच्या जमिनी घेणार. आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळणं ना, हा तुमचा विकास आहे.